राज्यातले जे पोरं आंदोलन करते हे पोरं आम्ही तुम्ही सुतराव म्हणून करतो. आमच्यावर किती केसेस झाल्या तरी ते आम्ही अंगावर घेतो. कारण आम्हाला आता नावीलाज आहे. आम्ही कोणत्याही याच्यात गेलो तरी कोणीच नोकऱ्याला लागणार नाहीये. आम्ही आंदोलन करतो तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्यावरच केसेस झाल्या म्हणजे अनेक अडचणीत तुम्ही काय उपयोग आहे त्या आंदोलनाचा. मी करतोय त्या आंदोलनाचा म्हणतोय तुम्हाला काय उपयोग आहे त्या आंदोलनाचा. तुमच्यावर गुन्हे दाखल केले, आचारसंहितेचे केले किंवा जमाव केला म्हणून केले, तुम्ही अडचणीत आणलं त्याच्यापेक्षा मी एकटा इथं बसतो नसता. मग उद्या सकाळी तुम्ही पुन्हा सगळे इथे या चलून द्या कवर बी. म्हणजे भावना समजून घ्या. मला तुम्हालाच वाचवणं गरजेचं आहे. नाही तर तुम्हाला तुमच्या याच्यावर राहायचं तर त्याच्यावर राहा. परत म्हणू नका तो हाकून दिलं एक ताण नको पुन्हा. अरे मी सर वक्त येईल माझा 10 वाजता म्हणत होतो मी सर वक्त यायला बसलो. तुम्ही सांगा किती वाजता घ्यायचं आम्ही त्या टायमात येतो. 10 वाजता या 9 वाजता 9 वाजता या. पुढच्या बाजू सरकार आहे ते मागचं काय केलं पुढच्या मागं सरकार तुम्ही इथं झोप त्या नाल्यात. मी काय सांगतोय तेच लक्षात येणार. तुम्ही जा म्हणतो ना. मग जर मग या व्यासपणे हटलो तर ते 2 बापाचा कोणी संकट येऊन दे माझ्यावर कसलं. पण हे कसं असतं माहितीये का. तुम्ही उगाच शिकणाऱ्या पोरांवरती गुन्हे दाखल व्हावा, पुन्हा तुम्हाला पुढे शिक्षणाला अडचण यावा, पुन्हा तुमच्या फोन आम्हाला येते. आता जसे तुमच्या 11 जणांचे आले तसे मला शिकायला त्रास व्हायला हवं तेवढं काढून टाकायचं सांगा. आता काय काढी तू काय काढून टाकायचं सांगितलं. आता बसली खोटी पाकाटत. तसं तुमचं वाटलं होऊ नये. भावना ठीक आहे, तुमच्या वेदना पण ठीक आहे, त्या मला समजल्यात म्हणूनच मी थोडा. पण त्या भावनेचा गैरअर्थ होऊ नये आणि पुन्हा तुम्ही अडचणीत येऊ नये. पुन्हा ते एक केस जर असली ना आंदोलनाची तर पोरं भरतीतून बाहेर पडले कित्येक तरी पोरं. जसं की ते घेणं नाही गुन्हे दाखल पुन्हा महेश शिकलेले पोरं अडचणीत येणार. अरे मग तेच उद्या पुन्हा प्रयत्न करता येतील ना. पुन्हा प्रयत्न करता येतील ना. आता हे बघा मी आल्यापासून प्रयत्न करतोय का नाही आणि मग काय वळवळ करता. आल्यापासून काय करतोय मी 6 घंटे झालं जागर आहे. फक्त 2दा पाणी पिलोय. जाग